SIRच्या संदर्भामध्ये खाली जरा ना ही जेव्हा निवडणूक विभागाचा आयोगाचा जेव्हा कार्यक्रम सुरू झाला त्या दिवसापासून कणकवली शहरातल्या अपात्र मतदारांच्या नोंदणीबाबत सातत्यानं आवाज उठवण्याचं काम केलं. जवळजवळ 4 वेळा पत्रव्यवहार केला आणि आज 5वा पत्रव्यवहार या संपूर्ण यंत्रणेशी त्या ठिकाणी केलेला आहे. खरं तर या सगळ्या मागणीमध्ये माझी भूमिका अशी होती की 2022 चे जे मतदार आहेत हे मतदार तुम्ही ग्राह्य धरून किंवा त्याचं मॅपिंग धरून तुम्ही मतदार यादी त्या ठिकाणी बनवतात, तर त्याच्याऐवजी ज्यावेळी पूर्वीची SIR झाली त्या SIR नंतर आता होणारी SIR म्हणजे सखोल पुनर्निरीक्षण या मतदार यादीचं व्हावं आणि योग्य पात्र मतदार हा त्या ठिकाणी मतदार व्हावा ह्या त्याच्यामागचा उद्देश आहे. जनतेचे पैसे याच्यावर खर्च होतात, शासनाची यंत्रणा त्या ठिकाणी याच्यावर काम करते आणि याच्यामधलं चांगलं काम व्हावं, योग्य काम व्हावं ही त्या ठिकाणची आमची आतापर्यंतची भूमिका आहे. आता जवळजवळ या संपूर्ण यादीमध्ये जवळजवळ 12 जे आपले बूथ आहेत, या 12 बूथामध्ये जवळजवळ आपण 7 बूथांवर त्या ठिकाणी आक्षेप घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 291च्या मध्ये 216 मतदारांचा आक्षेप आहे, ते अपात्र आहेत अशी आमची भूमिका आहे. 297 मध्ये 57 आहेत, 286 मध्ये 107 आहेत, 294 मध्ये 16 आहेत, 287 मध्ये 150 आहेत, 296 मध्ये 79 आहेत, 289 मध्ये 108. जवळजवळ 7 बूथवर वॉर्डवर 733 जे मतदार आहेत हे मतदार हे अपात्र आहेत. म्हणजे त्यांचा जो रहिवास आहे हा माझ्या कणकवली शहरामध्ये त्या ठिकाणी दिसत नाही. त्याची त्यांनी त्या ठिकाणी पंचयादी घालावी. तो मतदार जर आम्हाला त्या ठिकाणी मिळत नसेल तर यांना त्या ठिकाणी फॉर्म भरताना कसा मिळतो हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. त्याचबरोबर अनेक असेसमेंट ज्या घरपत्रक उत्तर आहेत त्या घरपत्रक उत्तरामध्ये अनेक नावं त्या ठिकाणी भरलेली आहेत. म्हणजे प्रत्यक्षात आंबोजकर जर नाव असेल तर 30 गाडीगावकर त्या ठिकाणी मतदार आहेत. जर त्या ठिकाणी पवार असेल पत्राशेडमध्ये शेकडो मतदार त्या ठिकाणी अशा पद्धतीनं बोगस भटक्या समाजातले असतील अशा पद्धतीचे बोगस मतदार प्रत्येक वॉर्डामध्ये त्या ठिकाणी भरलेले आहेत. आणि म्हणून याबाबतची मागणी सातत्यानं त्या ठिकाणी मी केली आणि मी त्यांना सांगितलं होतं की 13 तारीखपर्यंत तुम्ही याबाबतचा आमच्याशी चर्चा करा. कालही 1 तास तहसीलदारांनी याबाबत चर्चा केली, आताही त्या ठिकाणी 1 तास चर्चा याबाबतची झालेली आहे. त्यांनी आमच्या सगळ्या जे आम्ही 733 अपात्र मतदारांची जी यादी आहे ही यादी त्यांच्याकडे दिलेली आहे. त्यांनी त्याचा आपण योग्य तपास करतो असं त्या ठिकाणी सांगितलं. BLOशी याबाबत चर्चा करतो, कारण अजूनही 2 दिवस 17 तारीखपर्यंतची मुदत आहे आणि 17 तारीखनंतर या सगळे फॉर्म भरल्यानंतर मग आक्षेप असेल हरकती असतील याबाबतची त्या ठिकाणी कार्यवाही जो निवडणूक आयोगाचा जो प्रोग्राम आहे तो त्या ठिकाणी पूर्ण होईल. पण तरीसुद्धा आम्ही याबाबत जे 5 मुद्दे आहेत म्हणजे कायदेशीर जो वास्तव्याचा जो आधार आहे हा आधार त्या ठिकाणी त्या नियमाबाबत त्या ठिकाणी सांगितलेला आहे. अनेक जो कायदा आहे ज्या कायद्यामध्ये जर एखादा खोटी माहिती देत असेल तर ती खोटी माहिती सिद्ध झाल्या त्याला त्या ठिकाणी 1 वर्षाची शिक्षा आणि दंडाची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे असे अनेक सगळे कायदे म्हणजे पंचयादी त्या ठिकाणी करणं, सामान्य रहिवास वास्तव्याचा दाखला त्या ठिकाणी दाखवणं अशा पद्धतीच्या कायद्याची तरतूद असतं. आणि असं असताना सुद्धा जर त्या ठिकाणी हे सगळं जर अयोग्य मतदारांची जर नोंद यादीमध्ये होत असेल तर हे चुकीचं आहे आणि म्हणून त्याच्यासाठी त्या ठिकाणी आवाज उठवण्याचं काम त्या ठिकाणी केलं. ही वस्तुस्थिती माझ्या कणकवली शहरातली या निमित्तानं तहसीलदारांच्या समोर निवडणूक ते आयोगाचे अधिकारी आहेत आत्ताच्या स्तरावर ERO म्हणून त्यांच्याकडे ही जबाबदारी आणि म्हणून त्यांच्याकडे ही सगळी व्यवस्था त्या ठिकाणी जे काही चुकीचं आहे हे त्या ठिकाणी मांडलेलं आहे. आणि जवळजवळ 5वं पत्र आहे. याबाबत मी माननीय महसूल मंत्र्यांना सुद्धा त्या ठिकाणी भेटलो, जिल्हाधिकाऱ्यांना पण भेटलेलो आहे, प्रांताधिकाऱ्यांना पण भेटलो, तहसीलदारांना पण भेटलेलो आहे आणि याबाबत BLOना त्या ठिकाणी सांगितलं आहे. परत एकदा हा जो काही पत्रव्यवहार आहे हा पत्रव्यवहार जिल्हाधिकाऱ्यांकडे त्या ठिकाणी करेल, प्रांतांकडे करेल आणि याबाबत न्याय मिळण्यासाठी लढाई जी आहे ही लढाई लोकशाही मार्गाने पण असेल, कायदेशीर मार्गाने सुद्धा त्या ठिकाणी ही लढाई आम्ही लढणार आहोत. आणि जो पात्र मतदार आहे तो त्या ठिकाणी असला पाहिजे याच्याबद्दल आमचं दुमत नाही. पण जो अपात्र मतदार आहे ज्याची बोगस मतदार नोंदणी झाली आहे, बेकायदेशीर झालेली आहे, ती नोंदणी मात्र या मतदार यादीतनं गेली पाहिजे. ही लढाई आमची त्या ठिकाणी आहे. तुम्ही उपोषण सांगितलं 13 ऑगस्टच्या पत्रामध्ये हे जे पत्र आहे ह्याच्या आधीचं त्याच्यामध्येच मी दिलेलं होतं की मी उपोषणाला बसणार आहे आणि मी याच्यावर उपोषणाला बसणार 15 ऑगस्टला हे मी सांगितलेलं आहे आजही. आणि मी काय उपोषण आज करत नाही, मी अनेक उपोषणं केलेली आहेत, अनेक आंदोलनं केली आहेत आणि त्याला मी प्रूव्ह झालेलो. पण ज्या ठिकाणी चर्चा होऊन मला जर त्या ठिकाणी यामध्ये काय नेमकं करायचं आहे ही भूमिका शेवटी मी ठरवणार.
आंदोलन करणारा मी आहे, उपोषण करणारा मी आहे. आणि मी आतापर्यंत काय मी आजच उपोषण करतो असं नाही किंवा मी आजच आंदोलन करतोय. तुम्ही साक्षीदार आहात. अनेक आंदोलनं मी केलीत, अनेक उपोषणं केली, अनेक लोकांनी मला विरोध करून सुद्धा त्या ठिकाणी माझी भूमिका त्या ठिकाणी मांडली. जाता जाता एकच सांगतो, ज्या 2025च्या दरम्यान त्या सासोलीचा विषय आज महसूल मंत्र्यांना काढला आणि त्याची चौकशी लागली. ज्या सिंधुदुर्गाचा टोल मुक्त व्हावा, सिंधुदुर्गवासियांना टोल मुक्त व्हावं म्हणून आंदोलन छेडलं, अनेक आंदोलनं केली, त्याला सिंधुदुर्गाला टोल माफी द्यावीच लागली. म्हणजे जी मी आंदोलनं केली, ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक माझ्या कणकवली शहरामध्ये गटारात होऊ नये, ते स्मारक पंचायत समितीच्या समोरची जी जागा आहे त्या ठिकाणी व्हावं, तिथंच त्या ठिकाणी आज होतंय. म्हणजे माझी लढाई ठीक आहे, मी लढतोय, जे माझे मुद्दे आहेत ते कालांतराने पटतील, आज पडत नसतील, पण माझी लढाई ही त्या ठिकाणी जनतेच्या भावनांची आहे, लोकांच्या ज्या मनातल्या ज्या संवेदना आहेत त्या संवेदनांची माझी लढाई आहे. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की माझ्या कणकवली शहरातला जो उद्याचा लोकप्रतिनिधी जो ठरवणार आहे, हा माझ्या कणकवली शहरातला वास्तव असणारा, रहिवास असणारा हा मतदार त्या ठिकाणी असला पाहिजे. दुसऱ्या गावातला येऊन माझ्या गावातला लोकप्रतिनिधी ठरवता कामा नये किंवा माझ्या गावातला माणूस दुसऱ्या गावाचा लोकप्रतिनिधी ठरवण्याचा त्याला अधिकार असता कामा नये. तो त्या गावचा रहिवासी असला पाहिजे, त्याचं वास्तव्य असलं पाहिजे, त्याला त्या ठिकाणी जर पंचयादी त्या ठिकाणी घातली पाहिजे. जे जे कायदे आहेत SIR करण्यामध्ये जी शासकीय यंत्रणांचे जे नियम आहेत त्या नियमांचा योग्य उपयोग, हा वापर हा BLOनी करावा आणि तशा पद्धतीची योग्य मतदार यादी त्या ठिकाणी बनवावी. हाच या मागचा त्या ठिकाणी हेतू आहे.